शिवसेनेच्या अनेक खासदारांची उमेदवारी ही धोक्यात आली आहे। शिवसेनेच्या अनेक खासदारांचा पत्ता कट होणार असल्याच्या शक्यतेनं अनेक खासदारांची तर झोपच उडाली आहे। पाहूया। शिवसेनेच्या अनेक खासदारांची उमेदवारी धोक्यात। उमेदवारी टिकवण्याकरता सेना खासदारांची धावाधाव। शिवसेना खासदारांच्या मनात धाकधूक वाढली। शिवसेनेच्या विद्यमान खासदारांना उमेदवारीची तशी चिंता नसते। यावेळीची लोकसभा निवडणूक वेगळी आहे। शिवसेनेच्या अनेक खासदारांची उमेदवारी धोक्यात आली आहे। अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता कट होणार असल्याची माहिती समोर येते। शिवसेनेच्या विद्यमान 13 खासदारांनाही उमेदवारी मिळेल की नाही या संदर्भात साशंकता व्यक्त केली जाते। नाशिकमधून हेमंत गोडसेंची उमेदवारी धोक्यात आहे। हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना पुन्हा उमेदवारी मिळेल की नाही याची खात्री नाही। वाशिम यवतमाळच्या खासदार भावना गवळींचाही संघर्ष सुरू आहे। मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार गजानन कीर्तीकरांनाही उमेदवारीची खात्री नाही। मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचाही पत्ता कट होण्याची शक्यता आहे। कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांनाही उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे। त्यातच नाशिकच्या शांतिगिरी महाराजांनी वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन चर्चा केली आहे। कोणत्याही परिस्थितीत नाशिकमधून निवडणूक लढणार असा निर्धार त्यांनी केलाय। रात्री उशीर झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी असा मुद्दा त्या ठिकाणी मांडला की आता या ठिकाणी वेळ झाल्यामुळे आपण सविस्तर नंतर या ठिकाणी काय करू, 2-3 दिवसानंतर बैठक घेऊ, त्यामध्ये आपण निर्णय करू। ठामपणे निर्णय घेतलेला आहे की 2024 नाशिक लोकसभा मतदारसंघ ही निवडणूक लढायची आणि जिंकायची सुद्धा। शांतिगिरी महाराजांच्या भेटीनं अस्वस्थ झालेल्या हेमंत गोडसेंनी महायुतीचे आपणच उमेदवार असू असा दावा केलाय। शिवसेनेची जागा आहे आणि कुठल्याही जागा निवडून येण्यासाठी संपर्क लागतो, विकास कामं लागतात, असे सर्व प्रकारचा विषय मला असं वाटतं का हे इलेक्टिव्ह मेरिटच्या माध्यमातून निश्चित वरिष्ठ पातळीवरती हा निर्णय घेतला। दुसरीकडे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचीही उमेदवारी धोक्यात आहे। हिंगोलीच्या जागेवर भाजपचा डोळा आहे। हेमंत पाटील हेच महायुतीचे उमेदवार असतील असा दावा संतोष बांगर यांनी केलाय। हिंगोली लोकसभा ही शिवसेनेची आहे। शिवसेनेचा रनिंगचा खासदार हेमंत पाटील आहे। त्याच्यामुळे दावा आमचा नाही, आम्ही उमेदवारी आमची डिक्लेअर होऊन जाईल आज उद्या आणि आम्ही करायला लागलेलो आहोत। शिवसेनेच्या अनेक विद्यमान खासदारांना नारळ मिळण्याच्या चर्चा आता आणखीनच जोर धरत आहेत। अनेक मतदारसंघात उमेदवारी देताना धक्कातंत्र अवलंबण्यात येणार आहे, त्यामुळे शिवसेना खासदारांची धाकधूक वाढली आहे। विकास काजळेसह महेश महाले, ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।